स्वागत आहे मित्रांनो सर्वांचं आपल्या व्हिडिओमध्ये मित्रांनो आता संध्याकाळचे 8 वाजले म्हणजे आम्हाला आज खूप उशीर झाला कारण की काम केलं तर तुम्हाला बाकीचं नंतर सांगतो उद्या दाखवेल मित्रांनो काय काम केलं आम्ही त्याच्यामुळे उशीर झाला आणि आज रविवारचा दिवस असल्यामुळे काय रे दादा काय हे बघा त्याचं लय अवघड आहे मित्रांनो. व्हिडिओज आपण बनवायला लागलो ना लगेच तो पण म्हणतो इकडं बघा काय दादा काय हे बघा खेळ चालू आहे आणि गाडीचा आता आरसा मोडून पण टाकला मित्रांनो त्याने असं हलवू आणि तो आरसात मोडून टाकला गाडीचा. दाखवेल तुम्हाला गाडी दाखवतो पूर्ण ते दाखवायचं जे. तर मित्रांनो कसं आहे आज रविवारचं असल्यामुळं आज आपल्याला चिकनची भाजी बनवायची. चिकन वगैरे सर्व घेऊन आलेलं आहे मित्रांनो. तर बघू आपण कशी बनवते मम्मी कशी नाही. तुम्हाला सर्व आवडली तर लाईक सबस्क्राईब शेअर करा मित्रांनो. तर तुम्हाला दाखवतोच आता भाजी वगैरे. तर चला जाऊ आपण चिकन तर आत्ताच घेऊन आलो मित्रांनो जस्ट. तर चला जाऊ किचनमध्ये आता. चल दादा चल 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 आता मी गेलो ना मित्रांनो. कसं आहे मी जर पलीकडे गेलो ना मला माझ्या मागं पाठीपाठ म्हणजे मागे येईल बरं का. तसं म्हणजे एकटा इकडं थांबत नाही कारण की एकटा तो कुठंच थांबत नाही. पलीकडं नाही किंवा इकडं नाही कारण की मी जिकडं असतो ना तिकडे लगे माझ्या आहो काय बाळा बोल बरं बोल यांच्यासोबत बोल बोल यांच्यासोबत काय करायचं सांग बरं. कसा बघतो पाहिलं त्याच्याकडे कॅमेरा केला ना एकदम शांत बसतो ना लगेच आपण जर बोलायला लागलो ना त्या बघा माझ्याकडे बघा म्हणतो चल चल आपल्या पलीकडे जायचं ना आपल्याला चिचीची भाजी बनवायची ना बाळा. चिकनची भाजी बनवायची ना आपल्याला. तर चला जाऊ किचनमध्ये जाऊ आपण. तर मित्रांनो तुम्हाला दाखवतो आता मसाला वगैरे मम्मीने कांदा वगैरे सर्व काढून घेतलेलं आहे आधीच आहे का नाही. तर चला तुम्हाला दाखवतो आता काय काय टाकले त्याच्यामध्ये. हे बघा ताटच आपल्याकडे सरकून दिले. हे भाजलेला खोबरं आहे मित्रांनो आणि हा भाजलेला कांदा खडा मसाला आहे कोथिंबीर आहे लाल मिरची आहे मित्रांनो आणि हे परतून घेतलेले बरं का धने वगैरे सर्व टाकले. आता हे ना आपल्याला दळायचं आहे मिक्सरमध्ये. पाट्यावर जर वाटायला जायला तर खूप उशीर होऊन जाईल आणि हे चिकन मित्रांनो अर्धा किलो चिकन आहे. बघू आता हे दळून वगैरे घेतलं का पेस्ट वगैरे झाली का मग अजून कायच करायचं ते मग मी सांगलंच आपल्याला. अरे माग घे ना सायकल. तर चला आधी दळून घेऊयाला. बघा मित्रांनो आता मम्मी ना ते परतायला टाकू राहिलं म्हणजे शिजायला टाकू राहिलं कढईमध्ये. मीठ हळद नाही का आपण बनवत नाही का म्हणजे आळणं पाणी म्हणते त्याला. तुम्हाला एका म्हणजे साधे सोप्या भाजी सांगायचं म्हटलं आळणं पाणी म्हणजे मिठातलं मटण असतं मित्रांनो आणि त्याचं खायला पण चांगलं लागतं बरं का भाजी तणाळणं. जसं आपल्या शिवायसाठी ना थोडंफार आपल्याला बनावं लागतं. चांगलं की हळद वगैरे त्याला आहे ना लागलं पाहिजे. बघा आता मीठ टाकलं मम्मीने वरून. काय पाणी का किती टायमात होईल बरं मम्मी. 15-20 मिनटं मित्रांनो शिजायला लागेल कारण की आपण कुकरमध्ये नाही घेतलं बरं का. गाडी इकडे कुठं चालली. हे बघा आमची गाडी कुठं आली डायरेक्ट गॅस जवळ गाडी आली. अजून काय टाकायचं आहे का. हे बघा आता मम्मी आहे ना याच्यावर कोथिंबीर टाकून घेणार आहे का नाही म्हणजे कापलेली. झाकून द्यायचं ना आता. अजून काही ते राहिलंय वाटतं टाकायचं. एकदा खाली वर करून म्हणजे त्याला हात मारून शिजायला ठेवून द्यायचं का. बरोबर असं जर बनवलं मित्रांनो तर म्हणजे कसं आहे त्याचं पाणी वगैरे भाजीमध्ये एकदम जबरदस्त लागते भाजी. आता झाकून द्यायचं. आता झाकून देणार मी एकदा शिजले का मग दाखवलंच मी. मित्रांनो तर हा बघा आपलं चिकन आहे शिजून झालंय आणि मम्मीने खाली कढईतून भगुल्यामध्ये काढून घेतलंय मित्रांनो.
आणि आता गॅसवर कढई ठेवली, कारण की आता याच्यामध्ये आपल्याला भाजी बनवायची ती त्याच कढईमध्ये बनवायची. आता तेल टाकून घेतलं मम्मीने, बघू किती तेल वगैरे टाकते. आणि चवीनुसार मित्रांनो तेल वगैरे पण टाकावं लागतं, मसाले वगैरे जेवढे तुम्ही माणसं असतील तेवढं तुम्ही त्याच्यामध्ये आयटम ॲड करू शकता. जेवढं चिकन वगैरे आहे तेवढं टाकायचं. आता मम्मीने 3 वगैरे टाकून घेतले तेलाचे. आता मसाला वगैरे टाकाल बहुतेक. काय दादा? आता दळलेला मसाला आहे ना मम्मीने टाकून घेतलाय. मित्रांनो हे मिक्सरपेक्षा आहे ना पाट्यावर जर वाटलं ना एकच नंबर चव लागते. आणि कसं आहे आता अंधार असल्यामुळं आपल्याला पण शेजाऱ्यांच्या मामी त्यांच्या पाट्यावर जावं लागतं. आपल्या काय स्वतःचा पाटा नाही इथं आहे, पण तो वळणला आहे, त्याच्यामुळे मिक्सरचाच उपयोग करावा लागतो. बघा मसाला काळा मसाला आहे मित्रांनो हा. याला आहे ना तेल सुटूपर्यंत असं भाजावं लागतो आहे की नाही. त्याच्यानंतर मसाला आणि ते मम्मी तर टाकणारच आहे. तर बघा मित्रांनो आता आहे ना मसाल्याला पण आहे ना पाणी सुटले, म्हणजे कसं पाणी सुटूस्तवर त्याला ना परतू द्यावं लागतं. म्हणजे तेल वगैरे आहे ना, म्हणजे तेल म्हणजे बोलायचा अर्थ आहे की नाही मित्रांनो. तर आता याच्यामध्ये आहे ना मसाले चिकन आणि ते मम्मी टाकून घेणार आहे. याच्यामध्ये काय काय आहे बघा मित्रांनो, हळद आहे, मीठ आणि हा चिकन मसाला का, हा बघा चिकन मसाला आणि ते ना मित्रांनो आता हे टाकून घ्यायचं आपल्याला. हे बघा किती छान पैकी दिसतोय काळा मसाला आणि ते. आता ना ते मित्रांनो चिकन टाकून, कारण की त्याच्यामध्ये पाणी ना राहिलंच नाही मित्रांनो, थोडं फारच पाणी बाकी राहिलं त्याच्यामध्ये. हे बघा किती छान पैकी दिसतंय. आता याच्यामध्ये ना आपल्याला जेवढं रस्सा लागेल ना तेवढं पाणी टाकून घ्यायचं. आणि मित्रांनो सुक्कं जर बनवलं ना एकच नंबर लागतंय खायला, बाजरीची भाकरी सोबत आणि मस्तपैकी पांढरा भात एकदम छानपैकी. आणि चुलीवर जर केलं ना तर विचारू नका इतकी जबर टेस्ट वगैरे लागते ना. आता पाणी टाकते का काय मग मी बघू थोडंफार त्याला. हां कसं दिसतं पाणी सुटलं मित्रांनो मसाल्या. मित्रांनो हे बघा आता हे परतून झालं. याच्यात आपण पाणी घालून घेऊ. नाही जर घातलं तर आपल्याला रस्सा लागतो बाजरीच्या भाकरी संग चुरून खायला चांगलं लागतं. हे असं पण छान लागतं भाताबरोबर, पण आपल्याला रस्सा लागतो ना, मग त्याच्यामुळं पाणी टाकून घेऊया. त्याला बघ आपल्याला लागेल तेवढं पाणी घालू मित्रांनो. त्याला शिजायला टाकून द्यायचं. बंद केलं का? नाही चालू. बोल ना बोल ना. आता याच्यात थोडंसं बाजरीचं पीठ घालू आपण, म्हणजे कसं ते येसूर बनतो आणि त्यानं भाजी एकदम भारी लागते, अशी चव येते त्याला. आपला कंदुरीचा रस्सा कसा असतो तशी असते ही भाजी, छान लागतो मित्रांनो. आता बाजरीचं पीठ घालून घेऊ याच्यात, कसा असा छानसा रस्सा लागतोय यानं. तर टाकलं पीठ आपण, थोडी भाजी उकळली का चांगलं असतंय ते पीठ शरीराला पण. बघू शकतात भाजीला कशी तरी आली मस्त. आता आपण वरून कोथिंबीर घालून घेऊ अशी छानशी. बघा कशी तरी आली मस्त भाजीला. अशी रश्याबरोबर बाजरीची भाकरी ही भाजी, कांदा लिंबू भारी लागतं.
बघा मित्रांनो, आता ना ताट वाढून घेतलं आम्ही. आणि कालवण बघा मित्रांनो किती छान दिसतंय. काळ्या भाजीचं आहे की नाही. आणि हे बघा भात आहे, बाजरीची भाकर, कांदा आणि लिंबू आहे मित्रांनो. आणि आता जेवण करायचं आहे मित्रांनो व सर्वजण जेवायला आहे मित्रांनो, आहे की नाही. तर मित्रांनो, आजचा भाजीचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, सबस्क्राईब, शेअर करा मित्रांनो. चिकन बघा किती छान दिसतंय मित्रांनो. तर मित्रांनो, सर्वांना जय आदिवासी. आपण भेटू मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये. गुड नाईट मित्रांनो.